हाय गाईज, आज बनवतो आपण आईस्क्रीम. ते कसं बनवतात ते बघूया. त्यासाठी काय काय लागतं ते पण थोडं पाणी टाकून घेऊया आपण. ते कढईला चिकटतं ना दूध. आणि कसलं बनवतं ते पण बघूया. गाईचं दूध घेतलं अर्धा लिटर. थोडा दूध काढायचा राहील आपला. थोडं गरम झाले, दूध काढून ठेवते. आपल्याला लागणार आहे त्यातलंच दूध घ्यायचं आपल्याला, वेगळं असं दूध नाही घ्यायचं. आटून घ्यायचं आपल्याला. मीडियम गॅस आहे आपला. इथे आपलं दूध उकळतं एक साईडला, म्हणजे आपण त्याला हे करून घेतोय, आटून घेतोय. तर तोचपर्यंत आपण इथे आंबा घेतलाय, तो पण बारीक करून घेणार मिक्सरमधून. आणि त्यात टाकतोय आपण थोडेसे ड्रायफ्रूट, पण बदामच आहेत दुसरीकडे. हे बदाम टाकतो. हे बारीक करून घेऊया. त्यात आपला दूध उकळलेला आहे, हे उकळून झालं आहे. थोडा साखर घालूया. त्यात आपण टाकतो थोडी साखर, पाव वाटी. तर साखर टाकली आणि थोडं उकळूया परत. थोडं उकळून घेऊया. पुढचं पावडर घेऊया. आता आपण दुधात थोडीशी कस्टर्ड पावडर घेऊया आणि मिक्स करून ती टाकून घेऊया. दीड चमचा. बसतं ना ती खाली. उकळून घेऊया चांगलं. हे बघा, इथे आता आपलं दूध तयार झालेलं आहे कस्टर्ड पावडर टाकून. आता आपण ह्याला आता थंड करून घेऊया पूर्णपणे, आणि आपण मग त्याला मिक्सर लावणार आहोत. थंड करून घेऊया. इथे आता आपण जे आधी दूध बनवलेलं ते आणि आंबा असं आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथे आता आपण मिक्सर लावून घेतोय. आपण इथे मिक्सर लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला एका 2 छोट्या ग्लासमध्ये आधी लावून घेऊया. हे आता फॉईल पेपर लावतो आपण. दोन्ही ह्याला पेपर लावून घ्यायचं आपल्याला. आता आपण साईडला ठेवूया. हे राहिले आपण ते ह्याच्यात भरूया.
आता हे आपण 2 भरून घेतलेत ते आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग तुम्हाला सेट केल्यावर मी दाखवते कसे दिसतात ते. इथे आता आपलं आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याला. बघूया. आता आपण ओपन करून बघूया. थोडंसं आपण पाण्यात धुवूया. निघत नाही एवढं. निघे आपण हे बघा पाण्यात धरली म्हणून ती निघाली. वरून त्याला आपण टाकणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या. आता आपण त्याला स्टिक लावणार आहोत. तुम्ही स्टिक न लावता खाल्लेत तरी चालेल. कट करायला बरे पडेल ना म्हणून आधी लावली. बघू शकतो. आपण टेस्ट करूया आता. मस्त झाली. तर इथे आता आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.